रिफायनान्सिंग ज्याला म्हणतात ते करू शकता. म्हणजे जर दुसरी कुठली बँक असेल जी तुम्हाला 8.5 पेक्षा कमी व्याजाने तुमचं लोन ट्रान्सफर करून घेत असेल, म्हणजे 8% किंवा 7.5 पावणे 8% जर घेत असेल, तर त्याने खूप मोठा परिणाम पडेल. चला बघू एक उदाहरणाने. जर दुसऱ्या बँकेकडे तुम्ही लोन ट्रान्सफर केलं आणि ते 8 ऐवजी 8% जर झालं, तर चला बघू किती परिणाम पडतो तुमच्या लोन अमाऊंटवरती, म्हणजे जे तुम्ही व्याज भरताय त्यावर. आता सध्या भरताय तुम्ही 88 लाख. ते जर आपण 8%ने दुसऱ्या बँकेकडे आपण ट्रान्सफर केलं लोन, तर 88 लाखाचे होतात 82 लाख रुपये. म्हणजे 6,30,000 रुपयापेक्षा जास्त रुपये आपले वाचतात. ठीक आहे ना, काहीही आपण नाही करू शकत. फक्त छोटासा एवढा बदल करून आपण 6 लाख रुपये वाचवले तरी कमी नाहीत 6 लाख रुपये. आणि हेच जर लोन आपण